महादेवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. इकडे इकडे लक्ष द्या. पण मी सांगितलं ना तुम्हाला की काल्यामध्ये एकाही स्त्रीला प्रवेश नाही आणि रास क्रीडेमध्ये एकाही पुरुषाला प्रवेश नाही. पण महादेवाला वाटलं की आपण जावं म्हणून ते रास मंडळामध्ये आले. महादेव ज्या वेळेला रास मंडळामध्ये आले त्यावेळेला रास मंडळामध्ये उपस्थित असलेल्या गोपिकांनी मध्ये जाऊ दिलं नाही. त्याला अडवलं. त्यांना म्हणले बाबा आपल्याला मध्ये जाता येणार नाही, फक्त इथं स्त्रियांना प्रवेश आहे, पुरुषांना रास क्रीडेमध्ये जाता येणार नाही. अडवलं गोपिकांनी, जाऊ दिलं नाही भगवान शंकराला. माय ऐका, पण भगवान शंकराचं आणि कृष्णाचं एवढं जवळचं नातं आहे, एवढं प्रेमाचं नातं आहे. त्यांना वाटलं की मला जायला पाहिजे, स्त्री जर बनलो मी तर मला जाता येईल. आणि सगळ्यात मोठा देव महादेव भगवान भोले बाबा शंकर, असं वर्णन आहे भागवतामध्ये की रास मंडळामधून गोकुळामध्ये आले. स्त्री बनायचं होतं ना, स्त्री बनायचं म्हटल्यानंतर कपडे स्त्रियांसारखे घालावे लागतील. गोकुळामध्ये आले तर एका गोपिकाची साडी अशी बाहेर होती, त्यांनी ती साडी घेतली आणि अंगावरती घातली. त्यांना काही नीट घालता येईना, कशी तरी आपली गुंडाळली अंगावर, स्त्री बनून जायचंय ना. आता दुसरं तर रूप मला धरता येणार नाही, पण याच रूपाला स्त्री बनून मी गोपिका बनून मला गेलं पाहिजे म्हणून अंगावरती कशी बशी साडी घातली, पदर घेतला असा खाली. हे दिसून आहे ना, दाढी जटा, साप गळ्यामधला, त्रिशूल ठेवला बाजूला, पदर असा खाली घेतला इथपर्यंत. ते नाही का राजस्थानी वगैरे स्त्रियांचे पदर बघतो ना आपण, असे ते इथपर्यंत घेतात, चेहरा दिसत नाही त्यांचा. त्या पद्धतीने पदर घेतला भगवान शंकराने, गेले रास क्रीडेमध्ये, रास मंडळामधला आनंद उपभोगण्यासाठी. थोड्या वेळ राहू दे, अजून वेळ आहे त्याला, अजून वेळ आहे, मी सांगतो नंतर. बसा बसा, मी सांगतो नंतर. चला इकडे बघा. रास मंडळामध्ये भगवान शंकर गेले, खेळ खेळायचे होते ना त्यांना. गेल्यानंतर ते सम्मिलित झाले त्या खेळामध्ये, गोपी बनून गेलेले, अंगावरती साडी, पदर असा खालपर्यंत, चेहरा दिसू दिला नाही कोणाला. मध्ये गेले पण शरीर असं आडदांड होतं भगवान शंकराचं, मोठं शरीर. त्या आडदांड शरीराचे भगवान शंकर ज्या वेळेला खेळायला लागले ना, त्यांना ते काय नीट खेळत जमेनात, बायांचे खेळ त्याच्या पावल्या बिवल्या जमेनात त्यांना. ते पुढे गेले की हे माग राहायचे आणि भगवान शंकर पुढे गेले की स्त्रिया माग. खेळता खेळता त्यांचे असे उड्या मारायचे ना भगवान शंकर, कोपर लागायचा एखाद्या गोपिकाला. आता आडदांड शरीराचे कोपर लागला की व्हारगाडून 2-4 जणी खाली पडायच्या. इकडला लागला कोपर की इकडल्या 2-4 जणी. शरीरच तेवढं मोठं भगवान शंकराचं. नाचता येईना नीट, पण सगळ्या जणीला त्रास व्हायला लागला त्यांच्या नाचण्याने. त्या सगळ्या जणी विचार करतात नेमकं ही गोपिका आहेच नेमकं कोण, ही काय ओळखायलाच येईना. कोण आहे म्हणलं, एवढ्या आडदांड शरीराची तर एक पण गोपी आपल्या गोकुळात नाही, कोण असेल ही. भगवान गोपाल कृष्णाने बघितलं, ओळखलं लांबून. अरे म्हणले ही दुसरी तिसरी गोपी नाही, कैलासावरची गोपी, म्हणजे माझे भोले बाबा महादेव रास क्रीडेमध्ये गोपिका बनवून माझा या आनंद द्विगुणित करण्यासाठी आले. जवळ गेले भगवान गोपाल कृष्ण. समोर जो पदर होता ना, तो पदर असा काढला, वरी केला, बघितलं तर हे रूप मध्ये, ती दाढीन जटान, तो नाग, भगवान शंकराचं रूप बघून ते दोघ जण एकमेकाकडे बघून लागले हसायला. भगवान गोपाल कृष्ण एवढे आनंदित झाले त्यांचं ते रूप बघून. भगवान गोपाल कृष्ण म्हणतायत, भगवान शंकर महादेव तुमचं हे रूप बघून मी एवढा आनंदित झालोय की तुमच्या या रूपाचं दर्शन मला आणि माझ्या भक्तांना कायम घडलं पाहिजे, म्हणून हे रूप तुमचं एक तुम्ही इथेच ठेवा वृंदावनामध्ये. आणि म्हणून भगवान कैलास अधिपती असणाऱ्या शंकराने ते गोपिकाच घेतलेलं रूप आजही तसंच वृंदावनामध्ये ठेवलंय. आणि तुम्ही जर वृंदावनामध्ये कधी दर्शनाला गेले तर वृंदावनामध्ये असलेल्या महादेवाला एक नाव आहे, त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. गोपी बनले ना म्हणून गोपेश्वर नावाचं एक मंदिर वृंदावनात आहे. आणि त्या महादेवाचं दर्शन केल्याशिवाय वृंदावनाची यात्रा देखील सफल होत नाही. आधी त्यांचं दर्शन आणि नंतरच कृष्णाचं दर्शन घ्यावं लागतं. एकमेकाच्या विषयी दोघांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम आहे, ते स्वतःला लांब ठेवू शकले नाहीत रास क्रीडेपासून. प्रसंगी गोपी बनले, पण भगवान शंकर रास क्रीडेमध्ये आलेत.
भगवान शंकर तिथे गोपिकेच्या रूपामध्ये स्थायिक झाले. ते निघून गेले. रास मंडळा 6 महिन्याची रात्र करून देवाने चालवलेली रासक्रीडा. पुढे त्या गोपिकांना अभिमान झाला, अरे जगातल्या इतर स्त्रियांपेक्षा आम्ही कोणीतरी भाग्यवान आहोत, म्हणून तर देव आमच्या बरोबर खेळतो. आणि देवाला सगळं सहन होतं पण अभिमान सहन होत नाही बरं का. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. एवढा जरी अभिमान झाला तर देवाला सहन होत नाही. तो देव अभिमान नष्ट करतो. गोपिकांना अभिमान झाला. देवाने राधिकेला बरोबर घेतलं. रास क्रीडेमधून बाहेर निघाले. रास मंडळामधून सगळ्या गोपिका इकडे तिकडे बघायला लागल्या. तर कन्हैयाच गायब. कुठे गेला असेल? इकडे तिकडे बघितलं तर राधा नाही. म्हणले राधेनेच घेऊन गेला आपला कृष्ण. राधेला बरोबर घेऊन देव निघाले. पुढे गेल्यानंतर राधेला अभिमान झाला, या सगळ्यापेक्षा मी कुणीतरी एक विशेषच आहे, म्हणून तर मला एकटीलाच घेऊन आला ना देव बाहेर. ती म्हणली कृष्णा माझे जरा पाय दुखायला लागलेत, मला उचलून खांद्यावर घे. घेतलं देवाने. अभिमान झाला. तिलाही खाली उतरवलं. तिथूनही गायब झाले. या पाठीमागून रडत 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 आल्या. 2 पावलं दिसले, एक राधिकेचे एक कृष्णाचे. राधिकेला शिव्या श्राप देतात या गोपिका. याच राधेने आमचा देव आमच्या पासून दूर नेला. पुढे आलं तर एकच पाऊल कृष्णाचे. म्हणले राधेने नक्की कृष्णाला खांद्यावरती घ्यायला लावला असेल. पुढे आल्या तर तीच राधिका रडताना बघायला मिळाली. विचारलं कुठे कन्हैया? ती म्हणते येथेची मुरारी गुप्त झाला. इथंच मला सोडून मुरारी माझा तो कन्हैया गुप्त झाला. चुकलं माझं. सगळ्यांचा अभिमान नाहीसा झाला. आल्या रमण रीती नावाचं ठिकाण आहे वृंदावनाच्या बाजूला. रमण रीती नावाचं ठिकाण. त्या ठिकाणावर येऊन सगळ्या जणी रडायला लागल्या. सगळ्या जणी एवढ्या रडल्या. वर्णन असे की खांद्यावरती असलेल्या सगळ्या ओढण्यात असतात ना, ओढणी, ते सगळे पदर सगळ्या ओढण्या ओल्या झाल्या होत्या. डोळ्यातले अश्रू पुसून खाली ज्या वेळेला अश्रू गळत होते त्यांच्या डोळ्यातले, तर संपूर्ण जमीन ओली झाली होती गोपिकांच्या डोळ्यातल्या अश्रूने. कन्हैयाच्या विरहामध्ये एवढ्या रडत होत्या गोपिका. आणि अंतकरणामध्ये मनोमन म्हटल्या की कन्हैया अभिमान झाला होता आम्हाला, चुकलं आमचं, आता आम्हाला माफ कर, आम्हाला एकदा तरी दर्शन तू दे. कन्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कान्हैया कन्हैया रे कान्हैया रे जग भेटी दे भेटी एक वेळा कान्हैया रे
रसगोळामधून बाहेर पडलेला आपला कन्हैया इथपर्यंत तो माझ्या सोबत होता का आणि कुणास ठाऊक मला सोडून तो निघून गेलाय. राधा सांगते गोपिकांना, सगळ्या जणी शोक करतात. हे काय मोक लीले बने साब जाने वेढीले हो. काय बने साब यारी मोहिनी वेढीले कन्हैया यारी होता संग अंगे अंग लपविले. इथपर्यंत माझ्या सोबत असलेला कन्हैया का कुणास ठाऊक मला सोडून गेला कळालं नाही. सगळ्या जणी रडतायत, कन्हैयाचा धावा करतायत. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. सगळ्या जणी स्वतःची चूक कबूल करतात की कान्हा आम्हाला माफ कर, आम्हाला अहंकार झाला. आणि एका गीताच्या माध्यमातून सगळ्यांनी आर्त हाक मारली कृष्णाला. ते जे गीत आहे त्यालाच गोपी गीत म्हणतात ना. जयती ते धिकौ जन्मना व्रज श्रयतु इंदिरा शश्वत. या गीताच्या माध्यमातून बाहेर काढा. इकडे घ्या, खेळ नाही चालला इथं, इकडे बाजूला घ्या. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय हो. भगवान परमात्म्याला आर्त स्वरामध्ये ज्यावेळेला त्यांनी हाक मारली, देवाने ओळखलं की यांचा अहंकार दूर झालाय. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला की देव लवकर मिळत असतो, भेटत असतो. अहंकार गेला, देव प्रगट झाले. ज्या वेळेला देवाने त्यांना दर्शन दिलं त्यावेळेला त्यांना कळे ना त्याला कुठं बसवावं, त्याला काय बोलावं. डोळे पुसून पुसून ओल्या झालेल्या ओढण्याच खाली हातरल्या त्यांनी. कन्हैया इथं बस, इथं बस, इथं बस देवा. सगळ्या जणी तिथं बसवल्या. रडून 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 सगळी भूमी ओली झालेली, सगळ्या ओढण्या, सगळे पदर डोळे पुसून पुसून ओले झालेले. रडून रडून सगळ्यांचे डोळे लाल झालेले. भगवंताने ते दुःख बघितलं त्यांचं. दया आली देवाला, प्रगट झाले, बसवला समोर. अहंकार देवाला सहन होत नाही, लक्षात घ्या. देव देतो, पण देवाने जी गोष्ट दिली त्याचा अहंकार कधी आपण नाही करायचा. काही काही लोकांना अहंकार असतो ज्ञानाचा, काही लोकांना अहंकार असतो प्रतिष्ठेचा, काही लोकांना संपत्तीचा, काही लोकांना सौंदर्याचा, काही लोकांना शारीरिक बळाचा, काही लोकांना विद्वत्तेचा. नाही म्हणले आपल्यासारखं कीर्तन जमतच नाही कुणाला. अरे नाही सहन होत देवाने, बरोबर ना. अहंकार नावाची गोष्ट, जेवढा सिंपल साधारण माणूस राहतो तेवढा देवाला आवडतो. लय ताठरतेने जगून काय फायदा नाही. उगाच ताठरतेने जगायचं नाही का. पडत असतो माणूस. इथं पुन्हा अहंकार नावाची गोष्ट, या कथेमधून, प्रत्येक कथेमधून संदेश दिला देवाने आपल्याला काहीतरी. अहंकार सहन नाही गोपिकांचा झाला, बायकोचा सहन नाही झाला देवाला, तर बाकीच्याचा काय सहन होणार. अहंकार दूर झाला, देव लवकर भेटतो. भेटला, परत रासक्रीडा केली. दुसऱ्यांदा केलेल्या रासक्रीडेमध्ये
एक कृष्ण आणि एक गोपिका, अशा पद्धतीने देवाने खेळ खेळले. आणि ही रासक्रीडा एवढी गोड एवढी सुंदर आहे, 5 अध्यायामध्ये त्याचं वर्णन येते. पुढे रासक्रीडेचा विचार झाल्यानंतर शुकदेवजी परीक्षितीला कथा सांगतायत, राजा इथे एक गोड असणारं वर्णन या ठिकाणी येतंय. देव आता 11 वर्ष पूर्ण झाले देवाला. किती वर्ष? 11वं वर्ष पूर्ण झालं. 12व्या वर्षामध्ये त्याने पदार्पण केलं. आणि 12वं वर्ष लागल्यानंतर एक क्रिया अशी घडली की आता कृष्णाचा काळ संपला होता गोकुळामध्ये राहण्याचा. 12वं वर्ष लागलं की तो 12व्या वर्षी निघून जाणार होता. ते परत कधीच त्या गोकुळवासियांना भेटण्यासाठी येणार नव्हता. 12वं वर्ष लागलं त्याला. देव किती वर्ष जगले, पृथ्वी तलावरती राहिले, कुणाला सांगता येईल का? मी सांगितले बऱ्याच वेळेला कथेमध्ये. कृष्णाचं आयुष्य किती होतं हो? किती वर्ष राहिला कृष्ण इथे पृथ्वी तलावर? कोणी देतंय उत्तर? सांगता येईल कुणाला? किती वर्ष सांगू? मी सांगतो ऐका. भगवान परमात्मा पृथ्वी तलावरती राहिले 125 वर्ष. 126वं लागलं की तो निघून गेला. किती वर्ष राहिले? 125. फार कमी जगला, फार कमी. काय काय म्हणते 125 काय कमीत का काय? होय, कमीत 125. आपल्या मानाने कमी येत, पण कृष्णाचा जन्म ज्या युगामध्ये झाला होता ते युग होतं द्वापार. आणि द्वापार युगाच्या मानाने कृष्णाचं आयुष्य फार कमी येते, 125, अगदी कमी. आता हे जे मोठे मोठे माणसं असतात का, जास्त दिवस जगत नाही. ते थोडे दिवस काम करतात, आपलं काम झालं की निघून जातात लवकर. 21व्या वर्षी माऊली ज्ञानोबा समाधीमध्ये बसले. अवघ्या 42व्या वर्षी तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन स्वीकारलं. जास्त दिवस नाही. छत्रपती शिवाजी महाराज किती 52व्या वर्षी गेले निघून. कमी कालावधीसाठी मोठे माणसं येतात, काम आपलं झालं, काम करतात पटपटन, काम झालं की निघून जातात. कृष्ण भगवान परमात्मा ही कमी 125. त्याचं कारण असं, आता तुम्ही आम्ही लोक जगतो, आपल्या जन्माची किंवा आयुष्याची गणना किती केली जाते कलियुगामध्ये? कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्याची गणना केली जाते 100 वर्ष, बरोबर ना? शतगणी लेते अल्प आयुष्य मानव देह, शतगणी लेते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाची गणना कलियुगामध्ये केली जाते. पाठीमाग तुम्ही जा, 4 युग आहेत ना आपल्याकडे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलयुग. प्रत्येक युगामध्ये माणसं जगायचे किती? सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. किती लाख वर्ष? 1,00,000. म्हणून तर पुराणामध्ये 60 हजार वर्ष काही काही ऋषींनी तपश्चर्या केली असं वर्णन आहे. कारण आयुष्य तेवढं होतं त्यावेळेला. सत्ययुग संपलं, द्वापार युग लागलं, रामाचा जन्म झाला त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये राम जन्माला आले. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्याच्यावरचं एक शून्य कमी झालं त्रेतायुगात. आणि किती राहिलं खाली? 1,00,000वरचं शून्य कमी करा, किती राहतं? 10,000 राहतात ना खाली. 10,000 वर्ष माणसं जगायची रामाच्या कालावधीमध्ये. रामाचं युग संपलं, कृष्णाचं लागलं द्वापार. द्वापार युगामध्ये 10,000 वर्षाच्या आयुष्यावरचं एक शून्य कमी झालं. राहिलं किती? 1,000 राहिलं ना. म्हणजे मिनिमम माणसं जगायचे कृष्णाच्या कालावधीमध्ये 1,000 वर्ष. मग सगळेजण मला उत्तर द्या, शिकलेले आहात, 1,000च्या मानाने 125 कमी आहेत का जास्त आहेत? कमीत नाही 1,000च्या मानाने. आता द्वापार युग संपलं, आता लागलं कलियुग. आपण आता कलियुगामध्ये आहेत. आता कलियुगामध्ये द्वापारामधल्या 1,000 वर्षाच्या आयुष्यावरचं एक शून्य अजून कमी झालं. राहिलं किती? बोला बोला, आता किती राहिले? 100. पण आता ही 100 वर्षाची नुसती गणना केली जाते. सगळे जगत आहेत का 100? सगळे 100 नाहीत जगत. जे जुन्या पिढीमधले ज्यांनी गावरान खाल्ले आणि जे लई इमानदारीने वागले तेच 100 गाठू शकतात. गावरान ज्यांनी खाल्ले, इमानदारीने जगले, तीच माणसं 100 गाठू शकतात. आता आमच्या पिढीमधले 100 गाठू शकतात का? हॅब्रेट वरले पिझ्झा, बर्गर, वडापाव, पाणीपुरी, मोमोज खाणारी माणसं 100 वर्ष जगू शकतील का? बोला ना. नाही नाही, आमच्या पिढीतले 50-50चे 2 जन्म आहेत आमचे. काही झोपले काय? आता किती? 2 50-50चे 2 जन्म 100. पूर्वीच्या कालावधीमधले गावरान ज्यांनी खाल्ले अशीच माणसं 100. पण गणना मात्र केली जाते 100 वर्षाची. आता आपल्या सगळ्यांच्या वतीने कृष्णाला मी प्रार्थना करणार आहे की कृष्णा,
आता मात्र 100वरचं शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नकोस. आता जर त्यांनी एक शून्य कमी केलं तर मग किती राहते ना हा किती 10 10 10 10 म्हणजे 2च पंचवार्षिक. कधी भांडणं खेळायचे आणि कधी बांध कोरायचे 10 वर्षात, आणि कधी शेजारनी बरोबर भांडायचे. होईल का हे सगळं? नाही होणार 10 वर्षामध्ये. पण गणना मात्र प्रत्येक युगामध्ये माणसाच्या जन्माची केली जाते. तसं ऐका, द्वापारामध्ये माणसं जगायचे 1000 आणि कृष्ण त्याही कालावधीमध्ये जास्त नाही, फक्त 125 वर्ष. त्याला ठरवलं असतं तर 1000 वर्ष इथं थांबता आलं असतं. पण शहाणी माणसं असतात का? कुठेही गेले, कुठेही जाऊ द्या, शहाणी माणसं. शहाण्या माणसाचं लक्षणच आहे ते ज्या कामासाठी गेले बरोबर ते काम आपलं बरोबर वेळेमध्ये उरकणार. ते काम झालं की ते गाव, ते घर, ते कुठलं जे स्थळ असेल ते सोडणार. बरोबर ना? शहाण्या माणसाचं लक्षण. आणि ज्याला काहीच काम नाही तर आपला येडपट कवर बसतो 2 दिवस तिकडच पाहुण्याच्या गावाला गेलं, काम झालं तरी तिथंच बसला. हे नाही पटलं, हे नाही जमत आमच्या संतान. तसा कृष्ण आपले काम लवकर लवकर उरकले आणि काम झालं की 25व्या वर्षी 100 काम त्यांनी उरकून निघून गेला. तसं ठरलेलं होतं त्याचं कुठं किती किती दिवस राहायचं. ऐका, 11 वर्ष 52 दिवसाचाच वेळ त्याला मिळाला होता राहण्यासाठी गोकुळामध्ये. तो दिवस पूर्ण झाला, 12वं वर्ष लागलं की नारद आले आणि नारदाने भेट गेली कन्हैयाची. ऐका, फार गोड विचार. कन्हैयाची भेट घेतली आणि सांगितलं कृष्णा 12वं वर्ष लागले. म्हणले हो, योग्य वेळ म्हटले. कशासाठी? मामाचे 12 वाजवण्यासाठी. तुमचा मामा आहे ना बसलेला मथुरेमध्ये, त्याला मारण्याची योग्य वेळ आहे. 12वं वर्ष लागले तुम्हाला आता. म्हणले ठीक आहे, तयारी करा. नारदाने संकेत दिलेला, संपूर्ण तयारी मनाची करायला सांगितली होती. आता अरे जन्माला आल्यापासून ज्या गोपाळांबरोबर, ज्या गोपिकांबरोबर, ज्या आई बापा बरोबर लहानाचे मोठे तुम्ही झाला, तेवढा स्नेह तुम्हाला त्यांनी दिलाय, एवढं प्रेम गोपिकांनी तुम्हाला दिले. तुम्ही दिले गोपिकांना, तुम्ही दिले गोपाळांना, त्या गोपाळांनी तुम्हाला दिले राधिका नावाची तुमची प्रेमची शक्ती. या सगळ्यांना सोडून तुम्हाला आता निघून जायचंय. तुम्ही ती मनाची तयारी करावी, यासाठी नारदाने त्यांची भेट घेतली, हे लक्षात घ्या. कृष्ण नावाचं पार्ट एवढं गोड, एवढा गोड आहे व परमात्मा. त्याच्या वाट्याला जेवढं दुःख आलं, मला वाटतंय उभ्या आयुष्यामध्ये एकाही माणसाच्या वाट्याला दुःख येणार नाही, एवढं दुःख त्या कृष्णाच्या वाट्याला आले. तरीही आनंदाने त्याने ते दुःख स्वीकारले. कधीच कुणाच्या विषयी लोभ बाळगला नाही, न कधी कोणतं दुःख मनाला लावून घेतलं. पण बघा ना, जन्माला आला त्या दिवशी जन्मदात्या मायबापाला सोडून राहावं लागलं. आणि वयाच्या 12व्या वर्षी ज्या आईने जन्म दिला त्या आईची आणि त्याची भेट झाली. कधीतरी त्याच्या दुःखाकडे नजर टाका. लहानाचा मोठा ज्या नंदाने आणि यशोदेने केलाय, एका क्षणामध्ये त्यांना सोडून त्याला जावं लागलं. आयुष्यामध्ये परत त्यांची आणि त्याची भेट झाली नाही. लहानपणीचे मित्र ज्यांच्या बरोबर खेळ खेळला, ते सगळे मित्र सोडून एकाच क्षणामध्ये त्याला जावं लागलं मथुरेला. परत त्यांना भेटण्यासाठी आला नाही. एवढी प्रेम करणारी ती राधिका, तिलाही एका क्षणामध्ये सोडावं लागलं. सगळं सोडलं त्यांनी. सोडावं लागतं आपल्याही जीवनामध्ये वेळोवेळी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कृष्णाकडे बघून सोडायच्या असतात. मनाची तयारी केली भगवान परमात्म्याने. आणि त्याच नारदाने इकडे येऊन कंसाला सांगितलं, कंसा अनेक पद्धतीचे प्रयत्न करतोस त्याला मारण्याचे, ते काय मरेना ना. इकडून राक्षस तिकडे पाठवतोयस, तिकडे गेले की राक्षस तुझे मारतो. तो एक काम कर, आता त्यालाच इकडे बोलून आण आणि इथं आणून त्या कृष्णाला आणि बलरामाला तू मार. नारदाने बरोबर दोन्हीकडे सेटिंग लावली. याला सांगितलं त्याला मारायची तयारी कर, त्याला सांगितलं की तू त्याला इकडून घेऊन ये. नारदाचा सल्ला पटला. नारद म्हणले कसं बोलू, कसा येईल तो इकडे? म्हणले धनुर्यागाचं निमित्त कर. धनुर्यागाचं निमंत्रण पाठवल्यानंतर ते नाही म्हणू शकणार नाहीत. नंद बाबा पाठवतील त्या दोघांना आणि त्याला इकडे घेऊन आण आणि इकडे तयारी कर त्याला मारण्याची. फुल तयारी केली कंसाने मारायला त्याला. फार मोठे असे मल्ल मोठे मोठे बोलवले, चानूर मुष्टिकासारखे योद्धे, कुस्ती करणारी मल्ल. सगळ्यात पहिल्यांदा कुवलया पीड नावाचा हत्ती ठेवला, मदोन्मत्त. आला कृष्ण की चिरडून मारायचा हत्तीच्या पायाखाली. तिथून जरी वाचला तर मोठे मोठे पहिलवान ठेवले होते चानूर मुष्टिकासारखे, त्यांच्या हाताने मरेल. तिथूनही वाचला तर त्याच्या अलीकडे कंस स्वतः बसला होता सिंहासनावर, सगळी तयारी करून त्याला मारण्याची. कुणाला पाठवावं? नाव समोर आलं अक्रूराचं.
अक्रूराला बोलवलं, जा म्हटले उद्या माझ्या शत्रूला घेऊन इथं आण. त्यांनी ती तयारी बघितली, धस्स झाला अंतःकरणात. अरे निरागस असणारे छोटे छोटे 12-13 वर्षाचे छोटे बालक, 13 वर्षाचा छोटा मोठा होता बलराम आणि 11 वर्षाचा होता 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला कृष्ण. त्यांना मारण्यासाठी एवढी तयारी केली ना. मला त्या ठिकाणी बळीचा बकरा बनवलंय, माझ्या हाताने हे कृत्य करायचंय कृष्ण कंसाला. जाऊ वाटत नाही त्यांना, पण म्हटले मी जर नाही गेलो तर हे मला इथं मारल. याच्या हाताने मारण्यापेक्षा म्हणले जाऊ तिकडे, आणू त्याला, तो परमात्मा आहे, नाही मरणार याच्या हाताने. सोन्याचा रथ सजवला ना. अक्रूर बाबा गेले. मनामध्ये विचार, अरे मी पाप तर करत नाही ना, इकडे घेऊन येतोय त्या 2 लेकराला. मी गेल्यानंतर मला काय म्हणतील, ते काका म्हणतील, मामा म्हणतील का काय म्हणतील, काय म्हणून आवाज देईल कृष्ण मला, असं मनामध्ये सगळा विचार करत निघाले. अहो कमी कालावधी, एक 7-8 किलोमीटरचं अंतर आहे सगळं. दिवस लागला जाण्यासाठी. रात्रीच्या वेळेला जाऊन पोहोचले. मनामध्ये सगळं काहूर माजलं, काय म्हणेल तो मला, असा मनामध्ये विचार करत करत गायी ज्या वेळेला शेतामधून घरी येतात ना सायंकाळच्या वेळेला, त्यावेळेला अक्रूर बाबा गावामध्ये आले. रथ असा नंद बाबाच्या वाड्यासमोर सोडला, सोन्याने सजवलेला रथ. रानामध्ये गेलेले गायी चारण्यासाठी कृष्ण बलराम ज्या वेळेला आले, बघितला रथ कोणाचा आहे. लक्षात आलं अक्रूरजी आलेत. गायी गोठ्यामध्ये सोडल्या, धावत गेले. दोघांनी 2 हाताला धरलं अक्रूरांच्या. काका कधी आलात तुम्ही, काका काका म्हणून 2 जण जवळ आले. आणखीन वाईट वाटायचं, अरे किती गोड, किती छोटे, किती छान लेकरे थे, आणि दुष्ट असणारे कंसाकडे मी घेऊन जाणार आहे उद्या यांना. वाईट वाटत होतं. दोघांनी हाताला धरलं त्यांच्या, म्हणले काका चला चला काका, आमचा वाडा दाखवतो आम्ही तुम्हाला. छोटी लेकर घर दाखवतात ना. गेले रूम मध्ये घेऊन आपापले खेळणे दाखवायला लागले. बाबा काका हे आम्हाला आमच्या बाबांनी दिलं खेळणं, हे या जत्रेमधून आणलं, हे यांनी दिलं, हे त्यांनी दिलं. सगळ्या वस्तू दाखवायला लागले. आपली बासरी, हे सगळं दाखवत असताना दुःख दाटलं होतं त्या अक्रूराच्या मनामध्ये की किती गोड आहेत, पण मी उद्या घेऊन चाललोय कंसाच्या तावडीमध्ये. रात्र झाली. कंसाने स्वागत केले नंदबाबाने त्या अक्रूराचं. रथ बाहेर सोडलेला. जेवण वगैरे झाले. रात्रीच्या वेळेला दोघांच्या गप्पात कृष्ण बलराम गेले झोपायला. रात्र बराच वेळ जागले 2 जण, नंद आणि अक्रूर. सहज विचारलं नंदाने अक्रूराला, अक्रूरजी तुम्ही आलात, अवेळी आलात, मी विचारलं नाही तुम्ही कशासाठी आलात इथे. रथ आणला तुम्ही सज्ज करून, आतापर्यंत माहित नव्हतं कशासाठी आले. जड अंत करणारे अक्रूरजी नंद बाबाला म्हणतात की बाबा कंसाचा निरोप घेऊन आलोय बाबा मी या ठिकाणी. काय निरोप आहे आमच्यासाठी? उद्या फार मोठा यज्ञ धनुर्याग त्या ठिकाणी आयोजित केलाय कंसाने, आणि त्या धनुर्यागाचं आमंत्रण तुम्हाला देण्यासाठी आलोय. हे आमंत्रण आहे कृष्ण बलराम दादाला तुम्ही पाठवावं असा निरोप आहे कंसाचा. कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाण्यासाठी मी आलो. हे ज्या वेळेला कळालं, लक्षात आलं नंदाच्या आता संपलं. आता इथून पुढे कधीच कृष्ण आपल्या नजरेला पडणार नाही. ज्ञानी होते, हुशार होते, माहिती होतं त्यांना की आता कृष्ण जाणार आहे तर परत येणार नाही. दरवाजा पाठीमागे उभा होती माय यशोदा, नाही का. घरातली मोठी माणसं बोलायला लागले. कोणी एखादा बाहेरचा माणूस आला की स्त्रिया पूर्वीच्या पुढे येत नसायच्या, तशी ती बाहेर थांबलेली पाठीमागे, पण ऐकत होती काय चालल्यात गप्प. तिने जसं ऐकलं की उद्या माझा कन्हैया, माझा कृष्ण मला सोडून जाणार आहे, काय दुःख झालं असेल त्या माईच्या अंतःकरणाला विचार करा. आज इथे आपला मुलगा लातूर सारख्या ठिकाणी, पुणे मुंबईला जर शिकायला जात असेल तरीही माईला पाठवू वाटत नाही. एकुलते एक पोरग आणि शिकायला वर्षभर बाहेर जाणार आहे, नाही पाठवू वाटत. कसं तरी हृदयावरती दगड ठेवून शिक्षणासाठी बाहेर पाठवले जातात लेकर. लहानपणापासून एवढा मोठा केलेला पोरगा कायमचा निघून जाणार आहे. वाईट वाटलं तिला. झोपायचा प्रयत्न करते, झोप लागे ना रात्रभर. तशीच गेली रात्री जिथं झोपले होते ना कृष्ण बलराम. रडायला लागली माय रात्रीच्या वेळेला. डोळ्यातले अश्रू कन्हैयाच्या पायावरती, चेहऱ्यावरती पडले. तिला वाटलं माझं लेकरू मध्येच उठेल, झोप होणार नाही लेकराची. तसेच अश्रू तिने आवरले. डोक्यावरून हात फिरवला, झोपायचा प्रयत्न करते तर झोप लागेना तिला.
पहाटे उठली माय आहे का पहाटे 5 वाजता, आणि जे जे पदार्थ त्याला आवडतात खाण्यासाठी सगळे बनवले तिने पहाटपासून. माझ्या कानाला हे आवडतं, माझ्या बलरामाला हे आवडतं म्हणू म्हणू सकाळपासून पहाटपासून स्वयंपाक घरामध्ये सगळं बनवत होती त्याच्या आवडीचे पदार्थ. तुम्ही नाही का उद्या सकाळी लेकरू जाणार आहे तर त्याला जे आवडतं ते बनवता ना. लेकरू जर बाहेर कुठे शिकायला असेल तर त्याला काय आवडतं माहित असतं माईला, ते बनवतात आणि प्रेमाने खाऊ घातलं जातं लेकराला. सगळे पदार्थ बनवले तिने. दिवस उजडला सकाळचा, जेव घातलं लेकराला, आंघोळ्या घातल्या, जेवण वगैरे. नंद बाबा आकृती जेवायला बसले, जेवण झाले, वेळ आली जवळ. तोपर्यंत सगळीकडे हा हा करता वार्ता पसरली की आपला कन्हैया आपल्याला सोडून निघून जाणार आहे. सगळ्या गवळणी धावत 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 येतात नंद बाबाच्या वाड्यावर आणि विचारतायत त्या नंद बाबाच्या राणीला, त्या यशोदेला, यशोदे अरे आमचा कन्हैया सांग कुठे, आम्हाला कळालंय की तू आम्हाला सोडून जाणार आहे. सांग तुझ्या वाड्याच्या समोर जो रथ सज्ज केलाय तो रथ कोणाचा आहे. एकमेकीला म्हणायला लागल्या ते गवळणी, हे यशोदे गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा कारत शृंगारीला सांगे मजला अक्रूर उभासे बाई गे साजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी होया नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटराणी सद्गदित होने मथुरे चक्रपाणी जातोगे साजनी विभळ झाले मन वचन ऐकोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या जणी म्हणत होत्या, यशोदे सांग आमचा कन्हैया कुठे, तो कुठे दिसत नाही, का रथ शृंगारलाय, ह्या आक्रूर का इथं उभा राहिलाय. यशोदा म्हणते, अगं आपला कन्हैया आता आपल्याला सोडून कायमचा निघून जातोय. कोण आलंय त्याला नेण्यासाठी. म्हणले हा अक्रूर आलाय. अक्रूर कंसाने फरमान सोडले, यांना बोलवले दोघांना. अक्रूराला शिव्या देतात, अरे अक्रूरा चांडाळा मूर्खा, काय आम्ही पाप केले तुझं पूर्वजन्मीचं, ते पाप आमच्याकडून भोगण्यासाठी फेडण्यासाठी आलायस तू. काय आम्ही केलाय तुझा गुन्हा सांग. आणि अक्रूराला शिव्या देतात. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी भाडिले, कागात करू आलासे वधेसी सकळा. अक्रूरा तुझे नाव तैसीच करणे या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. भगवान परमात्मा समोर उभा असलेल्या रथामध्ये चढले
अक्रूजींना म्हणतात अक्रूरा काका, या गोपिका एवढ्या रडतील माझ्या वियोगामध्ये, आता मला हे दुःख त्या ठिकाणी सहन होत नाही, मला हे दुःख सहन होत नाही या गोपिकांचं, तुम्ही लवकर आपला रथ त्या ठिकाणी हलवा. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. ज्या वेळेला भगवान परमात्मा रथामध्ये चढले त्यावेळेला आकांत करून सगळ्या गोपिका रडतायत. वर्णन असे माय ऐका, एवढ्या रडत होत्या की त्या नंद बाबाच्या वाड्यासमोरून त्यांच्या डोळ्यातून गळालेल्या अश्रूचा लोंढा पाण्याचा असा निघत होता, असं वर्णन आहे. सगळ्या गोपिका एवढा रडतायत आणि आकांत करून रडणाऱ्या गोपिका बघितल्या. भूमी पडल्या वज्रबाळी कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. काका लवकर रथ हाका. देव बोले अक्रूरासी वेगी हाक रथासी, या गोपिकांच्या शोकासी न पाहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनिया, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. कृष्ण नंदाचे एका जनार्दनी रथ गेला निघोनी. एकनाथ महाराजांनी गोड वर्णन केले या प्रसंगाचं या गवळणीच्या माध्यमातून. ऐकलं ना? देव म्हणले अक्रूरा लवकर रथ हाका. रथ हाकला. आले मथुरेला आणि मथुरेला आल्यानंतर संपूर्ण व्यवस्था केली होती कंसाने त्यांना मारण्याची. का ते नारळ बघा बरं सोडलेला आहे का? नारळ नारळ ठेवले ना. एक दगड घेऊन इथं थांबा. मी म्हटलं की फोडायचं. कोण फोडते? हा कंस मारायचा आहे. कंसाच्या वेळेला पण एका ठोक्यात मेला पाहिजे, दुसरा ठोका लागला नाही पाहिजे. मी म्हणल्यावर मारा, आताच नाही. बसा तिथं, बसून राहा खाली. चला इकडे लक्ष द्या. कंसाने कृष्ण आणि बलरामाला मारण्याचा संपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. सगळी व्यवस्था केली होती. ज्या ठिकाणी धनुर्मंडप यागाचा मंडप उभारला होता त्या मंडपाच्या द्वारावरती कुवल या पीड नावाचा मदोन्मत्त हत्तीला नाना तऱ्हेच्या नशेचे पदार्थ खाऊ घातले होते. दारू वगैरे सगळे. एकच त्या ठिकाणी विचार असा होता. कृष्ण बलराम समोर आले की हत्ती सोडायचा आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून हे मरतील. माहूत नावाचा वरी बसला होता ना, माहूत हत्ती हाकणारा. कृष्ण बलरामाला त्याने बघितलं. तयार होता तो मारण्यासाठी. जसे जवळ आले मंडपाच्या दारामध्ये तसा तो हत्ती घेऊन तो माहूत त्या ठिकाणी समोर धावला. चिरडून मारायचा होता. हत्तीने चित्कार केला आणि सोंडेने इकडे तिकडे सोंड फिरून मारायला लागला कृष्णाला. भगवान परमात्मा एवढे हुशार होते, एवढे चंचल होते. 12 वर्षाचं वय, 12 वर्षाच्या पदावयामध्ये पदार्पण केलेलं. हळूच तो माहुताचा नजर चुकवली कृष्णाने. समोरून हत्तीच्या 2 पायामधून पाठीमागे आले. समोरच्या पायामधून, मागच्या पायामधून, पाठीमागच्या बाजूला. दोन्ही हाताने तो हत्ती धरला. गर 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 आकाशामध्ये फिरवला. खाली आदळला हत्ती. हत्तीच्या नाकातोंडामधून रक्ताच्या चिळकांडा बाहेर पडल्या आणि हत्ती त्याच ठिकाणी मरण पावला. सगळीकडे हा हा करता बातमी पसरली. हत्ती मेला, हत्ती मेला, हत्ती मेला, माहूत मेला. भगवंताने एका क्षणार्धामध्ये तो हत्ती मारला. माय ऐका, हत्तीला दात असतात ना, पुढे दात. त्या 2 जणांनी 2 दात धरले त्या हत्तीचे, बलरामाने आणि कृष्णाने. ताकद लावून ओढले ते दात. हत्ती मेलेला. दात ओढल्याबरोबर दात असे उपसल्याबरोबर रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या हत्तीच्या अंगातून. त्या रक्ताच्या चिळकांड्या कृष्ण आणि बलराम दादाच्या अंगावर. जणू काही रक्तानेच आंघोळ घातली त्या दोघांना. लाल बुंद दिसायला लागले, जणू काय काळ येतोय पुढून. दोन्ही दात त्यांनी असे खांद्यावर टाकले आणि थाटामाटामध्ये दोघ जण असे चालायला लागले मधून पुढे पुढे. चानूर आणि मुष्टिक 2 जण होते ना.
थाप टाकली दोघांनी अशी जांघेवरती आपल्या, आणि दोघांना आव्हान दिलं, अरे या हत्ती मारला म्हणजे मोठे झाले काय, आमच्या बरोबर लढा. देव म्हणले येतो तुमच्या बरोबर. कुस्ती खेळायला देव आले आखाड्यात, ऐका, कुस्ती करायला. पण कुस्ती करायला येताना ओले झालेले सगळे कपडे देवानी काढले. रक्ताने ओले झालेले कपडे बाजूला टाकून दिले आणि कुस्ती खेळायला तयार होते दोन मल्ल समोर. कोण होते? एक चानूर आणि मुष्टिक. चानुरा बरोबर युद्ध करण्यासाठी कृष्ण आले आणि मुष्टिका बरोबर युद्ध केले बलराम दादाने. सगळेजण ऐका, त्या कुस्ती खेळण्यामध्ये येत असताना देवानी वर्णन भागवतामध्ये असे की आपल्या शरीराला संपूर्ण तेल लावून आले भगवान परमात्मा. तेल ते आपल्याकडे म्हणतात ना, तेल लावलेला पहिलवान आहे ना, तेल लावलेला पहिलवान. राजकारणात बऱ्याच जणांना उपमा दिली जाते, आमके आमके साहेब म्हणले तेल लावलेला पहिलवान. तेल लावलेला पहिलवान म्हणजे कशामुळे तेल? तर तेल लावल्यामुळे जर समोरचा पहिलवान पकडायला लागला तर त्याच्या हातामध्ये तो सापडत नाही. पहिलवान सुटतो ना, कुणाच्या हाताला सापडत नाही, म्हणून तेल लावलेला पहिलवान म्हणतात ना. बऱ्याच जणांना उपमा दिली जाते. पण जगातला पहिला 1 नंबरचा तेल लावलेला पहिलवान जर कोण असेल तर तो आमचा कृष्ण आहे. त्याने ते युद्ध केलंय, मल्ल युद्ध. चानुरा बरोबर युद्ध करताना तेल लावून भगवान गेले. लंगोट लावलेले सुंदर असणारे पहिलवान बनून गेलेले लढण्यासाठी. तो धरायला लागला की सटायचे, पकडेनाच, हातातच येईना. ते मागून जायचे, उचलायचे, त्याला खाली आदळायचे. बराच वेळ युद्ध चाललं चानूर मुष्टिका बरोबर. भगवंताने एक वेळ अशी आली, त्याला उचललं, खाली आदळलं, त्याच्या छातीवर बसले, अशी बुक्की केली. एकच छातीवरती टाकल्याबरोबर चानूर आला. त्या ठिकाणी आसमान दाखवलं, चानूर मेला. आणि त्या दिवसापासून कृष्णाला नाव प्राप्त झालं, बोलिये चानूर मर्दन भगवान की जय. चानूराला मारलं म्हणून चानूर मर्दन असं त्याला नाव त्या दिवशी प्राप्त झालं. चानूर मेला. मुष्टिकाला बलराम दादाने मारलं. हा करता कंसाच्या कानावरती बातमी गेली, अरे कुवलया पीड हत्ती मेला, चानूर मेला, मुष्टिक मेला, सगळे मेले. घाबरला कंस. कंसाला वाटलं आपलं काही खरं नाही. सिंहासनावरती बसलेला उतरला खाली. समोर नेत होते कृष्ण बलराम. अरे हत्तीला मारलं म्हणजे मोठे झाले काय, चानूर मुष्टिकाला मारले म्हणजे मोठे झाले काय, या माझ्या बरोबर लढा, मग तुम्हाला खऱ्या अर्थाने मी योद्धे समजील. देव म्हणले मामा जास्त ओरडू नका, त्यासाठीच आलोय मी, त्यासाठीच आलोय. भगवान परमात्मा समोर गेले. कंस बोलत होता, जसं दिव्यातलं तेल संपल्यानंतर विजताना मोठा भडका होतो ना, आणि दिवा असा फडफड फडफड करतो आणि विजतो. विजायच्या वेळेला जसा दिवा फडफड फडफड करतो, त्या पद्धतीने कंस फडफड 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 बोलत होता. देव म्हटले आता आयुष्य रूपी तेल यातलं संपलं, याला मारायचंय माझ्या हाताने. मामा काळजी करू नका, आलोय त्यासाठी, लढायचंय, या 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 माझ्या बरोबर लढा. उतरला कंस, आला समोर, घनघोर युद्ध सुरू झालं दोघांचं. भगवान परमात्मा एवढे लढले त्याच्या बरोबर निकराने, कोणच कोणाला आठवत नाही. सरते शेवटी डोळे लावले देवाने, आठवलं, अरे हाच कंस आहे. माझ्या जन्मदात्या मायबापाला गेल्या 12 वर्षापासून नाही, त्याच्या आधीपासून बंदिवासामध्ये ठेवले. 6 भाऊ माझे मारले, अनेक असणारे ऋषी मुनींना त्रास दिला याच कंसाने. माझ्यावरती देखील अनेक आघात केले. देव ब्राह्मण ऋषी मुनी या सगळ्यांना त्या ठिकाणी राखण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे लावले, याला मारावं लागेल मला. पृथ्वीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी देवाने उचलला कंस, खाली आदळला आणि छातीवरती बसले. झोपताना बाबा ऐका, बरोबर वेळेवर मेला पाहिजे कंस. इकडे लक्ष द्या. थांबा. मुठी आवळल्या अशा छातीवरती बसलेले भगवान, आणि मुठी आवळून सगळं आठवलं, अरे यानेच अनेक लोकांना त्रास दिला. आणि पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी देवाने 2 मुठी आवळून 1 बुक्की मारली छातीवर. मारा. मेला का? आसन जिवंत परत फोडा त्याला का मेला एका ठोक्यात. अशा पद्धतीने कंस मेला. मारला देवाने, मारला कंस. आपणही मारला, इथं नाही का. कंस मेला, भूभार देवाने हटवला. कंसाचा वडील उग्रसेन बंदिवासामध्ये होता ना, त्याला बाहेर काढलं. आपल्या आई वडिलांना सोडवलं, उग्रसेनाला राजा बनवलं, आणि आपण त्याचा सेवक म्हणून राहिला तिथे कृष्ण. आता या ठिकाणी
गोकुळातल्या क्रिया पूर्ण होतात. मथुरेमध्ये आले, कंसाला मारलं आणि इथून पुढे बरोबर 12 वर्षापर्यंत देव मथुरेमध्ये राहिले. मथुरेमध्ये 12 वर्षाचा कालावधी देवाचा जातोय. त्याच कालावधीमध्ये क्षिप्रा नावाच्या नदीच्या काठावर सांदीपानी ऋषींचा आश्रम. क्षिप्रा नदी कुठे? उज्जैन ना, उज्जैन आपलं महाकाल 12 ज्योतिर्लिंगापैकी भगवान शंकराचं स्थान. त्या उज्जैनी नगरीमध्ये सांदीपानी ऋषींचा आश्रम. त्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी भगवान परमात्मा गेले. जवळपास 54 दिवसापर्यंत विद्याभ्यास केलाय, कमी कालावधीपर्यंत असं सांगितलं जातं. तिथं गेले, तिथे सुदामा नावाचा दोस्त भगवान परमात्म्याला मिळाला. त्या दोस्ताची कथा आपल्याला उद्या करायची ना. आणि हा 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, विद्याभ्यास केला देवाने. आणि याच कालावधीमध्ये कंसा मारल्यानंतर कंसाच्या 2 पत्न्या, एकीचं नाव आहे आस्थी आणि एकीचं नाव आहे प्राप्ती, त्या विधवा झाल्यानंतर त्या त्यांच्या बापाकडे गेल्या. त्यांचे वडील आहेत, त्यांचं नाव आहे जरासंध. बापाला सांगितलं, बाबा आमचा पती मारलाय आमच्या भाच्याने, त्याचा बदला तुम्ही घ्या, तुम्ही मारा आमच्या भाच्याला. आणि पुरींनी सांगितल्यामुळे त्यांचा बाप उग्रसे तो जरासंध अनेक राक्षस बरोबर घेऊन मथुरेमध्ये त्याने आक्रमण केले आणि त्याच्याबरोबर युद्ध केले कृष्णाने. किती वेळेला? जवळपास 17 वेळेला त्याने आक्रमण केले. प्रत्येक वेळेला देव जरासंधाला हरवायचे, त्याचं सैन्य मारायचे, पण त्याला मारत नसायचे, त्याला द्यायचे सोडून. ते परत जायचं, सैन्य गोळा करायचं आणि परत यायचं. प्रत्येक वेळेला सैन्य मारायचे, त्याला सोडायचे. 17 वेळेला झालं. 18व्यांदा येताना काल यवन नावाचा राक्षस बरोबर घेऊन आला तो जरासंध. देवाला माहिती झालं की उद्या काल यवनाला घेऊन येणार आहे. रात्रीच्याच वेळेला देवाने विश्वकर्मा नावाची जी देवता आहे ना, विश्वकर्मा, हे विश्वकर्मा म्हणजे कोण आहे? तर देवाच्या मंत्रिमंडळामध्ये असलेला इंजिनियर आहे. तो इंजिनियर देवाची घर बांधण्याचं काम करतो ना विश्वकर्मा. त्या विश्वकर्म्याला सांगून देवाने त्या दिवशी रात्रीच्या वेळेला समुद्रामध्ये सोन्याची एक स्वतंत्र नगरी बनवायला लावली. ती नगरी म्हणजेच द्वारिका नावाची नगरी. रात्रीच्याच वेळेला सगळ्या लोकांना पाठवलं द्वारकेमध्ये. दुसऱ्या दिवशी जरासंध काल यवन येणार आहेत ना लढायला. 2च जण थांबले मथुरेत, एक बलराम आणि एक कृष्ण. बाकीचे सगळे गेले द्वारकेमध्ये. 18व्या वेळेला तो दोन्ही बाजूंनी हल्ला केला त्याने. एका बाजूने काल यवन, एका बाजूला जरासंध. घनघोर युद्ध सुरू झालं त्या 3 जणांचं, 4 जणांचं. काल यवन, जरासंध, कृष्ण, बलराम. युद्ध करता करता बरोबर युद्ध रंगात आलं की भगवान परमात्म्याने बलराम दादाला खुनवलं. 2 जण लागले पळायला, लढता लढता लढताच. आणि लढता लढता पळाले म्हणून कृष्णाला त्या दिवशी एक नाव प्राप्त झालं, रणछोडदास. बोलिये रणछोडदास भगवान की. लढता लढता देव पळाले. पुढे देव पळतात, पाठीमागे काल यवन, बलराम दादाच्या मागे जरासंध. असे 2 जण पळतात. कुठपर्यंत गेले पळत? तो वर्णन असे, पळत पळत गेले ते आसाम राज्यामध्ये. आसाम मध्ये ते गुवाहाटी नावाचं आहे का, आसाम गुवाहाटी, तिथपर्यंत गेले असं वर्णन. तिथपर्यंत पळत गेले. तेव्हापासून पळून जाण्याची पद्धत आहे नाही का गुवाहाटीला, बरेच जण जातात. तेव्हापासून आता हे जुनं आहे पार, हे भागवतात त्याचं वर्णन. तिथपर्यंत पळत गेले, पाठीमागे लागले. हे तिथं गेल्यानंतर एका गुहेमध्ये शिरले. ईश्वरपूर नावाच्या गावामध्ये ती गुहा होती असं नाव आहे. आणि तिथे त्या गुहेमध्ये गेले. तिथे गुहेमध्ये तो काल यवनही शिरला. तिथे एक राजा झोपलेला होता. त्या राजाचं नाव आहे मुचकुंद नावाचा राजा. त्याला वरदान असं होतं की झोपेमधून जर त्यांनी कुणाला उठवलं, त्याला कुणी, आणि झोपेमधून उठवलेल्या माणसाकडे त्यांनी नजर टाकली की ते माणूस मरायचं. भगवान परमात्मा मध्ये गेले. आपल्या अंगावरचे वस्त्र शेला त्या मुचकुंदाच्या अंगावरती अंथरला. ते झोपलेलं आणि लपून बसले एका कोपऱ्यात. ते काल येऊन पळत आलेला मागे त्याने ओळखलं की कृष्णाच्या अंगावरच वस्त्र आहे. पण ते एवढं बिनडोक, त्याला कळे ना की लढणारा माणूस पळून आलेला लगेच कशी झोप लागन त्याला 2 मिनिटात. त्याला वाटलं इथं कृष्ण जीवन झोपलाय. ते कृष्णाचं वस्त्र बघून जोरात लाथ मारली त्याने कृष्णाला. ते होतं कोण? मुचकुंद नावाचा राजा. ते उठलं आणि त्याने बघितलं कुणी मला उठवलंय, म्हणून त्याने नजर टाकली काल यवनाकडे. ते जळून भस्म झाला काल यवन. कुणी मला उठवलंय, कोण होता हा जळालेला, कळे ना त्याला. पाठीमागे लपलेले कृष्ण पुढे आले, म्हणले राजा अरे तुझ्या हाताने याचं मरण होतं म्हणून मला पळत इथपर्यंत याला आणावं लागलं. आता तुला कुणीही त्रास देणार नाही, परत झोप इथे.
आणि भगवान परमात्मा गेले. प्रवर्षण नावाच्या पर्वतावर दोघ जण चढले. पाठीमागून धावत येणारा कंसाचा सासरा तो जरासंध, त्याने खालून काडी लावली. त्याला वाटलं वरी जळून मरतील. त्या दोघांनी समुद्राच्या काठावरती गेले, उड्या टाकल्या समुद्रात त्या पर्वतावरून. आणि समुद्र मार्गे विश्वकर्म्याने निर्माण केलेली सोन्याची द्वारका तिथपर्यंत ते दोघं आले. आणि आता इथून पुढे बाकीचा सगळा कालावधी भगवान परमात्म्याचा गेला द्वारकेमध्ये. कालांतराने अनर्थ देशाचा राजा, त्या अनर्थ देशाच्या राजाची एक मुलगी, तिचं नाव आहे रेवती, आणि त्या राजाचं नाव आहे रेवत. रेवत नावाच्या राजाची रेवती नावाची पोरगी, अनर्थ देशाचा तो राजा. त्या रेवती बरोबर लग्न जमलं बलराम दादाचं. दोघाचं लग्न थाटामाटामध्ये झालं. लग्न झाल्यानंतर कृष्णाने विचार केला, म्हणले दादाचं लग्न झाले, आता आपला मार्ग मोकळा झाला. बरोबर ना. बऱ्याच वेळेला मोठ्या भावामुळे बारक्या भावाला ताटकळत राहावं लागतं लग्नासाठी. मोठ्याचं झालं नाही तर बारक्याला कसं करता येईल. कृष्ण म्हणले आता आपला आडसर दूर झाला, दादाचं लग्न झालंय, म्हणले आता आपल्याला लग्न करावं लागेल. आणि मग कृष्णाच्या लग्नाची गोड असणारी कथा या ठिकाणी सुरू होते. बलराम दादाचं लग्न लागल्यानंतर परीक्षिती राजाला शुकदेवजी या ठिकाणी ती कथा सांगतायत. आपण हे ती बघू. 1-2 मिनिटाचं भजन करा पाठीमाग माझ्या. वेळ आपली संपत आली. 10-15 मिनिटांमध्ये संपूर्ण लग्न लावून मंगलाष्टका म्हणून कथा पूर्ण करणार आहोत. ते तयार आहेत का? कृष्ण आणि रुक्मिणी तयार केले ना? हा, सगळेजण भजन म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. हरि बोल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरि बोल. नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, टाळी वाजवा. नारायण वासुदेव. हरि बोल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री
राधे कृष्ण 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 कृष्ण कृष्ण। बोले गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान परमात्म्याने अनेक लग्न केलेत राजा। त्या देवाच्या पहिल्या लग्नाची मजेदार असणारी कथा तुला सांगतो। नारायणाने अवतार घेण्याच्या पूर्वीच त्या लक्ष्मीला सांगितलं होतं ना, लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी कौंडण्यपुरासी जावे तुम्ही। लक्ष्मीने विदर्भ देशामध्ये भीमक नावाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता, रुक्मिणी नावाच्या पोरीच्या रूपाने। आणि तीच रुक्मिणी कृष्ण भगवान परमात्म्याबरोबर कसं तिचं लग्न झालंय या संबंधातली गोड असणारी इथं कथा आहे। भीमक राजाच्या मनामध्ये काळजी उत्पन्न झाली की पोरगी लग्नाला आली, 4 मुलं त्याला आधी, 2 पोरं 4 पोरं होते ना, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्मकेश, आणि 4 भावंडाच्या पाठीवरती छोटी असणारी मुलगी, तिचं नाव रुक्मिणी ठेवलेलं होतं। दिसायला अत्यंत सुंदर लक्ष्मीचा अवतार, सोजवळ दिसणारी ती रुक्मिणी जशी लग्नाच्या वयामध्ये आली तशी मायबापाला चिंता लागली। सगळ्यांना चिंता लागते ना। एके ठिकाणी तो वर्णन असं आहे, नारद महर्षी एकदा द्वारकेमध्ये गेले। द्वारकेमध्ये गेल्यानंतर यशोदेची आणि नारदाची भेट झाली। बलराम दादाचं लग्न झालं। लग्न लागल्यानंतर कृष्णासाठी तुमच्या नजरेमध्ये जर एखादी मुलगी असेल तर सुचवा, हे नारदाला सांगितलंय त्याच्या आईने। बऱ्याच वेळेला माई म्हणते ना, आई म्हणत असतात जवळच्या माणसाला, महाराज बघा आमच्या लेकाला एखादी पोरगी भेटली तर, म्हटलं जातं एखाद्या पाहुण्या रावळ्याला। नारदाला सांगितलं यशोदेने, महाराज सगळीकडे फिरता, बघा एखादी साजेशी कृष्णाला मुलगी जर भेटली तुमच्या नजरेमध्ये असेल तर सुचवा। तेच नारद फिरत फिरत एकदा भीमकाकडे आले। भीमकाने स्वागत केलं नारदाचं। सगळेजण भेटायला नाही का, आपल्याकडे आले कुणी एखादा प्रतिष्ठित माणूस, गुरुजी आले आपले एखादे, तर सगळा परिवार जसा दर्शनाला येतो ना, नारदाच्या दर्शनाला सगळे आले। भीमक आले, त्यांचे 4 भावंड, त्यांची पत्नी भीमकाची, आणि सरते शेवटी रुक्मिणी ज्या वेळेला दर्शनाला आली नारदाच्या, त्या नारदाने रुक्मिणीचं सौंदर्य ना रुक्मिणीला बघितलं, लगेच क्लिक झालं डोक्यामध्ये। अरे म्हणले एवढी गोड एवढी सुंदर मुलगी आजपर्यंत सगळीकडे फिरलो पण काय नजरेला बघायला मिळाली नाही। आणि आठवलं यशोदेचं बोलणं, कृष्णासाठी मुलगी बघा म्हटले होते ना, योग्य पोरगी म्हणले कृष्णासाठी। पण आता हिच्या मनामध्ये तरी लागेल ना कृष्णाबरोबर लग्न करायला, हिची तर परवानगी लागेल ना रुक्मिणीची। असं कसं काय केलं म्हणजे रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल? वर्णन असे, नारदाने एवढं डोकं सुपीक लावलं त्या ठिकाणी, एक 17 ते 18 कथावाचक बोलवले, कथा सांगणारे महाराज, आणि त्यांना एकाला बोलवलं। पहिल्यांदा सांगितलं एक काम करा, जा भीमकाकडे आणि त्यांना म्हणावं 7 दिवसाची कथा करायची। ते नाही म्हणणार नाही, तुम्ही कथा सांगा, पण कथा सांगताना बाकीचं काहीच सांगायचं नाही। कथेमध्ये फक्त एकच विषय, कृष्णाचा। कृष्ण दिसायला कसा आहे, कृष्णाचे ओठ असे, कृष्णाचे गाल असे, कृष्णाचे केस असे, कृष्णाचा रंग असा, कृष्णाचं शौर्य असं, कृष्ण किती श्रीमंत आहे, या सगळ्या शौर्याच्या कथा तुम्ही कृष्णाच्या कथेमधून सांगायच्या। ती रुक्मिणी कथा ऐकायला बसेल, तिने ऐकलं की कृष्णाच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल तिच्या। ती पहिल्यांदा बसली कथा ऐकायला रुक्मिणी अशी, तर ते कथावाचक प्रत्येक दिवशी कृष्णाचंच वर्णन करायचे। तिला वाटायचं ह्याला आवड असेल कृष्णाच्या विषयी म्हणून सांगत असेल त्याची कथा। एक कथाकार झाली, एक कथा झाली, 2 कथा, 3 कथा, 17-18 कथाकार पाठवले। प्रत्येक कथाकाराने काय सांगितलं, कृष्णच तो असा आहे तसा आहे। ते सगळं ऐकून ऐकून त्याच्याविषयी एवढा अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, जिकडे जाईल रुक्मिणी तिकडे कृष्णाचं रूप दिसायचं तिला। शेतात गेली, भुंगा दिसला की ती म्हणायची मैत्रिणी, या भुंग्यासारखे त्याचे डोळे आहेत काळे काळे। मोर दिसला जंगलामध्ये की मैत्रिणीला म्हणायचे, या मोरासारखाच मयूरपुच्छ ते डोक्यावरती लावतो कृष्ण। सगळीकडे कृष्णाचं दर्शन, आणि एवढी आसक्ती निर्माण झाली तिच्या अंतःकरणात। पण आता कृष्णाला तर हे काहीच माहित नाही द्वारकेमध्ये, इकडं सगळा हा प्रकार चाललेला त्यांचा। वर्णन असे की ते सगळे कथाकार परत द्वारकेमध्ये पाठवलेत नारदाने, आणि त्यांना सांगितलं आता तिकडे जाऊन कथा करायची। पण तिकडे गेल्या वर्णन आता कृष्णाचं नाही, आता कृष्ण कथा ऐकायला बसेल ना तर तिथं गेल्यावर फक्त तुम्ही रुक्मिणी सांगायची।
ती रुक्मिणी अशी रुक्मिणी तशी. मग ते अनेक वेळेला कथा झाल्या. त्या प्रत्येक कथाकाराने बोलताना प्रवचनामधून आपल्या फक्त रुक्मिणीचं सौंदर्य, रुक्मिणीच्या कथा सांगितल्या. त्याला पण वाटलं की कोण आहे बाबा अशी एक स्त्री, कोण आहे अशी मुलगी रुक्मिणी. आणि त्याच्याही अंतःकरणामध्ये तिच्याविषयी आसक्ती निर्माण झाली. आणि मग परिणाम असा आहे की ज्या वेळेला भीमकाला हे रुक्मिणीचं मनोगत कळालं, त्यांनाही आनंद वाटला. नारदाने सांगितलंय, ठरवलं दोघांनी कृष्णाबरोबर लग्न. पण रुक्मिणीच्या भावाला मान्य नव्हतं. हे रुक्मी नावाचा भाऊ, त्यांनी रुक्मिणीचं लग्न बापाला न सांगता जमवलं त्याच्या मित्राबरोबर. त्याचा मित्र कोण? शिशुपाळ नावाचा मित्र. भीमकाला आणि रुक्मिणीला हे मान्य नव्हतं स्थळ. पण मोठ्या पोराच्या पुढे बापाचं आणि बहिणीचं काहीच चाललं नाही. लग्नच जमवूनच आला तो. सरते शेवटी लग्न ठरलं त्यांचं. रुक्मिणी घाबरली, आता काही खरं नाही, भाऊ माझा लग्न लावून देतोय त्याच्याबरोबर. रुक्मीचा पत्नी ना तिची वहिनी जवळ जाऊन सांगितलं, असं असं माझं मन आहे. वहिनी मैत्रीण असते ना, ननंद भावया मैत्रिणी, जाऊन सांगितलं ननंदे पशे की वहिनी मला त्या शिशुपाळाबरोबर लग्न करण्याची इच्छा नाही. मी मनोमन द्वारकेचा राजा कृष्णाबरोबर मी स्वतः लग्न करणार आहे. वरले त्याला म्हणाले, त्याला तर कळवावं लागेल ना. वहिनीने सांगितलं की त्याला कळवावं लागेल. पत्र पाठव रुक्मिणी त्या कृष्णाला. मग रुक्मिणीने पत्र लिहिलंय बरं का. जगातलं पहिलं लव्ह लेटर म्हणता येईल आपल्याला त्याला, नाही का, प्रेमपत्र. पण आजकालचं रकम नव्हतं ते, नाही का. आजकाल नाही का इथं भेटायचं, इथून पळून जायचं नाही, मग तिकडे जाऊन मिस्त्रीच्या हाताखाली कामं करायची, तसलं नाही. त्याच्यामध्ये एवढा सात्विकता होती. ऐका, 7 श्लोकामध्ये वर्णन केलं रुक्मिणीने कृष्णाच्या शौर्याचं. तुम्ही कसे आहात, मी कोण आहे, मी कसं तुम्हाला वरले. आणि एका संतांच्या हाताने ते 7 श्लोक पाठवलेत कृष्णाकडे. एक ब्राह्मण होते संत, नाव त्यांचं सुदेव. सुदेव गेले, सगळं लिहिलंय की आता लग्न जमवलंय माझ्या भावाने. 3 दिवसावरती लग्न येऊन ठेपलंय. लग्नाच्या दिवशी आमच्याकडे नवरी मुलगी गावाच्या बाहेर असलेल्या अंबिकेच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाते. तुम्ही तिथं या आणि तिथं येऊन मला घेऊन जा. मी मनोमन तुम्हाला वरले. पत्र घेऊन गेला सुदेव 2 दिवसाचा प्रवास करून. भगवान परमात्मा बसलेले. सुदेव ब्राह्मण आले, विचारलं कोण कुठून आले. म्हणले हे पत्र निरोप घेऊन आलोय. कुणाचा आहे? रुक्मिणी नावाची आमची कन्या, आमच्या देशाची, तिने तुम्हाला पती रूपाने वरलंय. हे पत्र आहे, वाचा. कृष्ण म्हणले तुम्हीच वाचा. सुदेव म्हणले तुमच्या दोघातलं मी कसा वाचू. अरे म्हणले संतांच्या कडून मी माझ्या जीवनातल्या कुठल्याच गोष्टी लपून ठेवत नाही. तुम्ही संत आहात, तुमच्यापासून मी काही लपून ठेवत नाही. माझी सगळं जीवन तुम्हाला माहित असते, वाचा तुम्ही. आणि सुदैवाने पत्र वाचले सगळे. सुदैव नावाच्या ब्राह्मण. सुदैव ब्राह्मण पाठविला येईना काय करू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. तिला कधी येतोय कृष्ण आणि कधी घेऊन जातोय, तिला त्या ठिकाणी वाट बघत होती. धीरच धरवे ना. सुदैवाला पाठवलं, सुदैवाने वाचलं. कधी टाइम दिलाय. म्हणजे उद्याच लग्न ठरलं तिचं, येणार आहे, वेळ कमी आहे. सुदैव ब्राह्मणाला बसवलं त्यांनी रथामध्ये. स्वतः रथ हाकायला बसला भगवान. रथ निघाला जसा बलराम दादा आडवे आले. कुठं? म्हणले नवरी मुलगी आणायला. बलराम दादा म्हणले कृष्णा तू पुढे चल. जर कदाचित कुणी आडवा आलं तर म्हणले मी सैन्य घेऊन येतो लढायला. आपली पोरगी, आपली मुलगी, आपली नवरी घेऊन येऊ. कृष्ण पुढे, पाठीमागून बलराम दादा सगळं यादवीय सैन्य घेऊन निघाले. वाऱ्याच्या वेगामध्ये रथ आणला देवाने. कुठं? गुजरात मध्ये असलेली ती द्वारिका, विदर्भ देशामध्ये, म्हणजेच अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्वीचं ते कौंडण्यपूर, तिथपर्यंत भगवान परमात्मा वाऱ्याच्या वेगामध्ये रथ आणतायत. आणल्यानंतर ती रुक्मिणी आली मैत्रिणी बरोबर अंबिकेच्या मंदिरामध्ये. पहिली प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा, तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होणार आणि तिचं लग्न लागणार शिशुपाळा बरोबर जाऊन. अंतकरण असं धडधड धडधड करतंय. त्याला निरोप मिळाला असेल का, सुदैव गेला असेल का, अशा अनेक प्रश्न उपस्थित झाले मनात. तेवढ्यात सुदैव ब्राह्मण असा कोपऱ्याला उभा बघायला मिळाला तिला. सुदैवाची आणि नजरानजर झाली रुक्मिणीची. सुदैव ब्राह्मण डोळ्याने खुणवतात, मे पोरी काळजी करू नकोस, मी तुझा निरोप पोहोचवलाय. तो आलाय वेशीवरती.
आता डोळ्याचं पात लावण्याच्या आतमध्ये येऊन तुला घेऊन जाईल. डोळ्यांनी खुणवलं तिला. तिने त्या सुदैवाचा चेहरा बघितला आणि ओळखलं, माझा निरोप पोहोचलाय, तो आलाय मला नेण्यासाठी. तिसरी प्रदक्षिणा सुरू केली. अर्धी प्रदक्षिणा झाली की वाऱ्याच्या वेगामध्ये देव तिथे आले. रथातून खाडी उली मारली, तिचा हात धरला आणि सांगितलं, रुक्मिणी घाबरू नकोस, आता द्वारकेची पट्टराणी तू होणार आहे, चल माझ्या बरोबर, मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय. धरला तिचा हात, बसवलं रथात, धावले. तोपर्यंत सगळीकडे वार्ता पसरली की रुक्मिणी पळवली, रुक्मिणी पळवली. मोठे मोठे युद्ध लढण्यासाठी आले. बलराम दादा आले होते ना. घनघोर युद्ध झालं. दंतवक्र, शिशुपाळ, रुक्मी, रुक्मरथ सगळ्या बरोबर युद्ध केले. सगळ्यांना हरवलं. रुक्मिणीचा भाऊ कृष्णाच्या पाठीमागे लागला. त्यांनी तर प्रतिज्ञा केली, जोपर्यंत रुक्मिणीला परत घेऊन येत नाही तोपर्यंत माझं तोंड दाखवणार नाही. जर नाही आणलं तर मी या नगरीमध्ये परत येणार नाही, असा प्रण करून तो निघाला. भगवान पुढे, तो रुक्मी पाठीमाग. धावता धावता पुढे. घनघोर युद्ध झालं दोघांमध्ये. देव खाली उतरले आणि त्याला हरवलं देवाने. मारण्यासाठी तलवार उचलली, मारणार. रुक्मिणीने हात धरला, मालक माझा मोठा भाऊ आहे, याला तुम्ही मारू नका, मी तुम्हाला प्रार्थना करते. रुक्मिणीची प्रार्थना ऐकून देवाने त्याला जीव मारलं नाही, त्याचा अपमान केला आणि तिथंच थांबवलं त्याला. त्याने प्रतिज्ञा केल्यामुळे ते परत आयुष्यामध्ये त्या नगरीमध्ये परत आला नाही. तो रुक्मिणीचा भाऊ स्वतंत्र त्याने तिथेच एक नगरी रचली आणि तिथंच तो राहिला. भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन गेले. बलराम दादा सगळ्यांना हरून परत आले. पण लग्न मात्र द्वारकेमध्ये त्यांचं लागलं नाही. जुन्या जुन्या जाणत्या मंडळीने सन्मानाने रुक्मिणी परत पाठवली आणि एक पत्र लिहिले की आम्ही तुम्हाला सगळ्यांना जिंकले, पण कन्यादानाचं पुण्य बापाकडे मिळालं पाहिजे, बापाला कन्यादानाचं मान, यासाठी रुक्मिणी परत पाठवतोय. तुम्ही लग्न लावून द्या. वाजत गाजत वरात आम्ही घेऊन येतो, मुलगा घेऊन येतो, लग्न लावा. रुक्मिणीला परत पाठवलं आणि मग ते लग्न लागलं दोघांचं. कुठे? कदंब तीर्थ नावाचं, मूळ माधवी नावाचं एक ठिकाण आहे विदर्भामध्ये. त्या ठिकाणी देवाचं लग्न लागलंय. आपणही तो लग्नाचा सोहळा अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करणार. 6 वाजले, वेळ माझी संपून गेली. आता एक 5 मिनिटांमध्ये इथं कृष्णाचं स्वागत करूया. कृष्ण आणि रुक्मिणी येतील. सगळ्यांना अक्षदा वाटा. अक्षदा आहेत नाही ते इथं. पुरुषांनी इकडे पुरुषांना वाटा आणि इथं छोट्या या मुलींकडे द्या, कुणाकडे तरी एखाद्या स्त्रियांनी घेऊन स्त्रियांमध्ये अक्षदा सगळ्यांना वाटा. अक्षदा सगळ्यांना वाटण्यात येतील. मंगलाष्टका होतील. आप्पा कुठे गेले? आप्पा आहेत. आप्पाच्या हाताने कृष्णाचं लग्न लावण्यात येईल आणि या ठिकाणी कृष्णाच्या पहिल्या लग्नाचा सोहळा पूर्ण होईल. अक्षदा सगळ्यांनी वाटा. कृष्ण आणि रुक्मिणी तयार आहेत का तिकडे पाठीमाग आहेत ना? त्यांना घेऊन या असं मंडपामध्ये. ऐका, उद्या कथा 1 ते 4 होईल बरं का. शेवटच्या दिवशी सगळ्यांनी 1 वाजता हजर राहायचे. काम आपले उरका घरातले. 1 ते 4. चला कृष्ण रुक्मिणी चला. वराडी मंडळी तयार आहेत.